परभणीत काल झालेल्या दगडफेकीनंतर व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। दुकानासमोरील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली। परभणीच्या बाजारपेठेमधील अनेक व्यापाऱ्यांच्या साहित्याचं नुकसान झालेलं आहे। परभणीमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। कडून बंदची हाक देण्यात आली होती आणि त्या बंदमध्ये काल प्रचंड गदारोळ झाला। अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या, दगडफेकीची मोठ्या घटना घडल्या। मी आहे परभणी शहरातील मुख्य बाजारपेठेत आणि या ठिकाणी प्रत्येक दुकानांच्या समोरचे जे बॅनर्स आणि दुकानाचे नावाचे जे फलक आहेत त्याचे नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर। प्रत्येक या रस्त्यावरती जिथं आपण पाहतोय तिथपर्यंत या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। दगडफेक प्रचंड झाली होती आणि या दगडफेकीचा जो नुकसान आहे तो दुकानांना या ठिकाणी लक्ष केल्याचं दिसून येते। मुख्य बाजारपेठेमधले ज्या ठिकाणी आपण जातोय त्या ठिकाणी आपण पाहू शकता रस्त्याच्या दुतर्फाही जे बंद दुकाने होती त्या बंद दुकानांवरती दगडफेक आंदोलकांकडून करण्यात आली आणि त्याचा परिणाम प्रचंड मोठा नुकसान या ठिकाणी झालेला आहे। नगरपालिकेकडून आता साफसफाई करण्यात येते, मात्र नुकसान झालेला त्या नुकसानीचा पुढे काय होणार आहे किंवा व्यापाऱ्यांना काही दुकानांची पंचनामे करून त्यांचा नुकसान मावेजा देण्यात येणार का असा प्रश्न एकूण उपस्थित केला जातोय। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, टीव्ही 9 मराठी, परभणी।